बातमी येते धुळ्यामधून। धुळ्यामध्ये धक्कादायक बातमी घडलेली आहे। पिंपळनेरमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या आहे। गेल्या 3 दिवसांमध्ये आत्महत्येची दुसरी घटना आहे। शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहामधली ही घटना आहे। धुळ्यातील पिंपळनेरमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या झालेली आहे। गेल्या 3 दिवसांमध्ये आत्महत्येची दुसरी घटना आहे। शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात ही घटना घडलेली आहे। सुरेश गोकू मालुसरे शासकीय वसतिगृहात पिंपळनेर इथं शिक्षण घेत होता। काल रात्री गळफास घेतली त्याने आणि इथं एक असं निदर्शनास येतं की जो दैवेलचा वार्डन आहे तो पण इथं पिंपळनेरला पण तोच आहे। याच्यात असं आम्हाला असं वाटतं की चूक प्रशासनाची आहे। आज पहाटेला जी घटना झाली इथं सुद्धा इथला वार्डन दैवेलला राहतो, इथला जो लिपिक आहे तो धुळे ऑफिस मध्ये काम करतो, म्हणजे इथं जबाबदार परमानंट एकही कर्मचारी नव्हता। म्हणून हे जे आदिवासी विकास मंत्री उईके साहेबांनी जे कंपनीला टेंडर देऊन प्रायव्हेट कर्मचारी भरण्याचा जो उद्योग लावलेला आहे, आयुक्त मॅडमांनी ते GR काढलेले आहेत। याच्यामध्ये रीतसर आमच्या आदिवासी विकास विभागामध्ये खिलवाड चाललेले आहे, मुलांच्या बळी जात आहेत। त्याच्यामुळे इथं परमानंट नोकरी परमानंट जॉब असलेले कर्मचारी असावेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।